तर आज आम्ही निघालो होतो तुळजापूरला. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सो तुम्ही सर्व छान असाल, मजेत असाल. चाय तो हमारी जान आहे. मग काय थांबलो गरमागरम चहा पिण्यासाठी. गरमागरम चहा आणि त्याच्यासोबत गप्पा. असली मजा आहे ना भारी. इकडे काय आजोबा बसलेले होते, पण ते काय आमच्या ओळखीचे नव्हते. तेही आमच्यासारखे चहा प्यायलाच तिथे थांबलेले होते. मग काय गाडीत बसलो आणि परत आमचं मशीन चालू केलं. चिप्स वगैरे खाऊन झाले आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो तुळजापूरमध्ये. मग आम्ही थांबलो होतो श्रीखंड आणि बासुंदी घेण्यासाठी, कारण देवीला नैवेद्यामध्ये द्यावी लागते. तुम्ही तुळजापूरला किती वेळेस गेलात कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे एकापेक्षा एक गणपती होते. मग आम्ही निघालो होतो मंदिरात जाण्यासाठी आणि दुकान तर एवढी भारी भारी लावलेली होती. त्या सुंदर सुंदर पर्स वगैरे होता. आमचं परत इकडे टाटा बाय बाय चालू झालं होतं. आणि एक गंमत अशी झाली की आम्ही गेलो होतो मंदिरासमोर आणि तिकडे काही सिक्युरिटी वगैरे उभी होती आणि तिकडे लिहिलेलं होतं की मोबाईल इथे काय अलाउड नाही. मग काय त्यांना माझ्या हातात मोबाईल दिसला आणि ते आमच्याकडेच बघायला लागले. दिदूला म्हणलं भागोरे बाबा, या सेवर नाही आम्ही पकडली. मग काय आम्ही गेलो होतो मंदिराच्या आतमध्ये. इकडे थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि आतमध्ये जाऊन थोडंसं दर्शन वगैरे घेतलं. मग आम्हाला जायचं होतं मुख दर्शनासाठी. पण सर्वात पहिले आम्ही इकडे फ्रेश वगैरे झालो होतो आणि मग आम्ही गेलो होतो मुख दर्शनाच्या लाईनमध्ये. एवढी मोठी लाईन बघून तर हे सगळे खालीच बसून गेले होते, पण मी काय खाली बसले नाही, कारण मी ठरवलं होतं किती वेळ लागला तरी आपण काय खाली बसायचं नाही. शेवटी मीही थकले होते. मग काय दर्शन वगैरे झाली आणि आम्ही आलो होतो बाहेर. बाहेर आल्यानंतर काही देवा आणि देव्यांची फोटो ठेवलेली होती, त्यांचेही आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि मग बसलो होतो दिवे वगैरे तयार करण्यासाठी, कारण आम्हाला सांगितलेलं होतं दिवे वगैरे तयार करायला. आणि मागचा व्ह्यू तुम्ही बघूच शकता कसला भारी होता. रात्रीची तर इकडे मस्तच वाटत होतं. मग आम्ही केली देवीची आरती वगैरे करून झाली आणि आम्हाला निघायचं होतं हॉटेलवर जाण्यासाठी. मग काय जाता जाता दिसले आम्हाला बाप्पा आणि इकडे चाललेला होता मुलांचा राडा. मग काय आम्ही बाप्पांची दर्शन वगैरे घेतली आणि आम्ही निघालो होतो जाण्यासाठी. आणि हे बघा आपलं तुळजापूर किती सुंदर आहे. फायनली आम्ही पोहोचलो होतो हॉटेलवर आणि इकडून रात्रीचा असा काहीतरी व्ह्यू येत होता. थोडा वेळ बसून आम्ही झालो होतो फ्रेश आणि आता आम्हाला जायचं होतं जेवायला, कारण खूप भूक लागली होती आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते. मग काय निघालो पटकन हॉटेलला जाण्यासाठी. आणि इकडे आपल्या स्वामींची एवढी सुंदर मूर्ती होती. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि एकापेक्षा एक बाप्पा बघितले. इकडे डान्स वगैरे चालू होता. मग काय आता मी झोपते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.